आज माझ्या मिस्टरांना पनीर चिली खायची होती. मग काय, फ्लिपकार्ट 10 मिनिट्सवरून झटपट पटापट पनीर ऑर्डर केले. हे आहे मी मागवलेलं A2चं पनीर. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नॉर्मल पनीर मागवू शकता. याला मी धुवून घेतलं. आता याचे मी छोटे छोटे असे पीसेस करून घेईल. तुम्हाला हवे तसे तुम्ही मोठे पीसेस करू शकता. असे पीसेस झाल्यानंतर यात 1 चम्मच हळद, 1 चम्मच धने जिरे पावडर, 1 चम्मच लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. त्यात 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकून याला मी हाताने आता मिक्स करून घेत आहे. यात थोडंसं चवीपुरता मीठ घालून याला परत एकदा हाताने छानपैकी मिक्स करून घेतलं आहे. पनीर मॅरिनेट होईपर्यंत पॅनमध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून कांदा, टोमॅटो, शिमला मिरची घालून छानपैकी याला मस्त परतून घ्यायचं आहे. कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर टाकून छान परत परतून घ्यायचं आहे. लाल तिखट परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चम्मच रेड चिली सॉस ॲड करून घ्यायचा आहे. 1 चम्मच टोमॅटो केचप ॲड करायचा आहे. सोया सॉस मी इथे फक्त अर्धा चम्मच ॲड केला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही जास्तही ॲड करू शकता. हे सगळं आता छानपैकी परतून घ्यायचं आहे. छान असायला तेल सुटलं आहे. यात आता आपण मॅरिनेट केलेले पनीरचे पीसेस ॲड करून घेऊयात. यात आपल्याला कॉर्नफ्लॉवरची 1 चम्मचची स्लरी मी बनवून घेतली होती, ती ॲड करून घेतली आहे. आणि गार्निशिंगसाठी वरून कोथिंबीर थोडीशी ॲड केली आहे. बघा किती छान मस्त पनीर चिली इथे तयार झालेली आहे. झूम करून दाखवते बघा. होतोय. मुलांना विचारूयात कशी काव्या, झाली. कशी आहे पनीर चिल्ली? कशी आहे? छान आहे. अनिश, कशी झाली आहे पनीर चिल्ली? बनाना झाली, छान झाली. अन्वी, कशी झाली पनीर चिल्ली? हॉटेल सारखी एकदम बेस्ट. वाव.